आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. कारण आपण एका अशा कार्यक्रमामध्ये उपस्थित आहात, जो ब्रह्ममुहूर्त समयी म्हणजे ज्यावेळेस ही पूर्ण सृष्टी जागृत होण्याच्या अजून 1 तासाभरात, 2 तासात सर्वजण जागृत होतील. परंतु त्यापूर्वी तुम्ही जागृत होऊन आपल्या ध्येयाप्रती समर्पित असून जे काही कार्य करत आहात किंवा जे डिसिजन घेतलेला आहे, जो निर्णय घेतलेला आहे आणि ह्या निर्णयाचा तुमच्या जीवनामध्ये फार मोठा महान परिणाम होणार आहे, राइट? आणि यासाठी सर्वात आधी स्वतःला अभिनंदन करणं फार गरजेचं आहे, राइट? मोस्ट ऑफ द टाईम ज्यावेळेस ह्या फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस आपण रेज करण्याचा प्रयत्न करतो आपल्या जीवनामध्ये, आपले जे तरंग आहेत, व्हायब्रेशन आहेत, फ्रिक्वेन्सी आहे, ही ज्यावेळेस वाढवण्याचा प्रयत्न करतो, त्याच वेळेस आपल्या आतील अशा अजून काही गोष्टी आहेत. आपलीच फ्रिक्वेन्सी आहे रॅदर आपलेच ज्याला म्हणता येईल ना, न्यूरॉन्स, न्यूरॉन्स, न्यूरॉन्सवर मी अजून डिटेलमध्ये बोलेन. एन-एल-पी. एन-एल-पी, न्यूरॉन्स किंवा न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणजे काय? असं जर कोणी विचारलं तर एन-एल-पी हे सुपर पॉवर ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. सुपर पॉवर, सुपर पॉवर ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन, एडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन याच्यामध्ये जे बेसिक सिद्धांत, प्रिन्सिपल वापरले जातात, ते सगळे प्रिन्सिपल एन-एल-पी मधले आहेत. राइट? फीलिंग, थॉट, बिलीफ एंड ॲक्शन म्हणजे जे विचार आहेत ते सुद्धा आणि जे तुमचे भाव आहेत ते सुद्धा आणि अ, जो विश्वास आहे तो सुद्धा याला कारणीभूत आहे, राइट? अट्रॅक्शन होण्यासाठी. तर महत्वाची गोष्ट यामध्ये अशी आहे, की ह्या बेसिक गोष्टी प्रत्येक व्यक्ती, विद्यार्थी याने शिकणं फार गरजेचं आहे. बेसिक आहे ते, अतिशय बेसिक, राइट? आणि हे ज्ञान कदाचित सनातन संस्कृतीमध्ये पूर्वीपासून गुरुकुल पद्धतीमध्ये हे पूर्वीपासून दिलं जायचं. बाय डिफॉल्ट ज्याला 16 कला म्हणतात, राइट? 64 विद्या म्हणतात. या सगळ्या विद्या या सायकॉलॉजीवर पण डिपेंड आहेत, राइट? त्या व्यक्तीची सायकॉलॉजी आणि माइंडसेट याच्यावर अवलंबून आहे. हे जीवन प्रत्येकाबरोबर समान पद्धतीने ज्याला म्हणतात ना न्याय करणे. अ, न्याय करण्याचा अर्थ काय, की प्रत्येकासाठी सर्वत्र समान एकच पद्धतीने जीवन वर्ताव करत नाही. प्रत्येक व्यक्तीचं जीवन हे आपल्या स्वतःमध्ये वेगवेगळे चॅलेंजेस घेऊन आलेलं आहे. वेगवेगळे चॅलेंजेस प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष आहे, वेगवेगळ्या पद्धतीने, राइट? इथे म्हणजे 5 प्रकार आहेत. अ, दारिद्र्य रेषेखाली, राइट? जे अतिशय गरीब व्यक्ती आहेत, ते सुद्धा इथे आहेत. त्याच्यापेक्षा थोडे वर चढ, थोडे वर ज्यांना एका दिवसाच्या भोजनाची पडली म्हणजे चिंता आहे ते दारिद्र्य रेषेखाली. त्याच्यावरती एक गरीब व्यक्ती ज्याला एका आठवड्याचं पडलेलं आहे. एका आठवड्याचं उदरनिर्वाहासाठी जो प्रयत्न करतो, राइट? त्यानंतर तिसरे व्यक्ती आहेत, जे महिन्याभराचा विचार करू शकतात. चौथे व्यक्ती आहेत, जे एका वर्षाच्या पॅकेजचा विचार करू शकतात. जे महिन्याभराचा विचार करतील ते मध्यमवर्गीय, त्याच्यावरती जे वर्षभराचा विचार करतात, हे यांच्यापेक्षा थोडेसे बेटर इन द सेन्स की धनसंपत्ती कारण त्यांचा विचार, दूरदृष्टी तेवढी आहे. आणि 5वे व्यक्ती अतिश्रीमंत जे कमीत कमी 5 वर्षाचा विचार करतात. त्यांचा प्रोजेक्ट कमीत कमी 5 वर्ष असतो. 5 वर्ष, 10 वर्ष, राइट? आणि याच्यावर ते विचार करत असतात आणि याच्यावर त्यांचा इन्कम सोर्स, अर्निंग सगळं काही डिपेंडंट आहे. राइट. कशावर? जो जितका जास्त विचार करेल, तो तितका जास्त श्रीमंत होत जाईल किंवा त्याची क्षमता तेवढी वाढत जाईल. राइट? मोस्ट ऑफ द पीपल जे मध्यमवर्गीय आहे, ते एका महिन्यापेक्षा जास्त विचार करू शकत नाही.
राइट? यांना जर कोणी सांगितलं, की 2 वर्षानंतर तुमच्या अकाउंटमध्ये इतके रुपये जमा होतील, जर तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट केली तर. परंतु ते म्हणतात, फर्स्ट ऑफ ऑल ते म्हणतील, "नाही 2 वर्ष खूप जास्त आहेत. 1 वर्ष खूप जास्त आहे." राइट? त्यातल्या त्यात काही व्यक्ती एफ-डी करतात, फिक्स्ड डिपॉझिट 1-2 वर्षाच्या, 5 वर्षाच्या फार रेअर, राइट? आणि त्यांना त्वरित रिझल्ट किंवा त्वरित आउटकम पाहिजे. म्हणून जो जितका छोटा विचार करत जाईल, त्याची आर्थिक क्षमता तितकीच ग्रो होईल. जास्त वाढणार नाही. आणि हे 5 प्रकार आहेत. राइट? म्हणजे जर श्रीमंती वाईज किंवा एखाद्या व्यक्तीच्या धनसंपत्ती, प्रॉस्पेरिटी, समृद्धी, पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला, तर हे 5 प्रकार आहेत. तुम्हाला काय वाटतं ह्या 5ही व्यक्तींच्या समस्या समान आहेत? हे 5 जे व्यक्ती आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, जसं त्यांचं आचरण आहे, जशी यांची दिनचर्या आहे, जसा यांचा दिनक्रम आहे, जशी यांची थिंकिंग प्रोसेस आहे, यांच्या प्रत्येकाचे स्वप्न वेगवेगळे आहेत. प्रत्येकाच्या इच्छा, आकांक्षा वेगवेगळ्या आहेत आणि जेवढ्या ज्याच्या आकांक्षा, इच्छा त्याप्रमाणे त्याची सुख आणि दुःख ठरलेली आहेत. राइट? आता ज्यावेळेस मी गोल सेट करा असं सांगतो, त्यावेळेस बरेचसे व्यक्ती म्हणतात, "मला भरपूर पैसा पाहिजे, भरपूर." म्हणजे चांगलं आरोग्य पाहिजे, भरपूर पैसा पाहिजे. आता भरपूरची आणि चांगल्या आरोग्याची काय व्याख्या आहे? ज्या व्यक्तीला 1 आठवड्याचं जेवणाची व्यवस्था, पर्याप्त व्यवस्था प्राप्त झाली, तो म्हणेल 1 आठवड्याचं जर जेवण मला मिळालं, राशन मला मिळालं, रेशन, अन्नधान्य जर मला मिळालं, तर मला भरपूर मिळाल्यासारखं आहे. राइट? म्हणजे ज्याची जेवढी विचार करण्याची शक्ती आणि क्षमता, त्या पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये संकट किंवा जे चॅलेंजेस आहेत, हे त्या व्यक्तीसमोर उभे राहतात. राइट? आणि म्हणून आपल्याला आपली क्षमता, ऑथॉरिटी ऑफ सर्कल म्हणजे माझ्या जीवनामध्ये जे पण काही घडत आहे, हे मी माझ्या कक्षेत किती आहे? राइट? शेअर मार्केट किंवा बिझनेस किंवा इंडस्ट्रीमध्ये काही गोष्टी अप होतात, काही गोष्टी डाउन होतात. याच्यावर तुमचा कंट्रोल आहे का? नाही. त्यामुळे ही तुमच्या सर्कलच्या ऑथॉरिटी ऑफ सर्कल ज्याला म्हणता येईल, याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. आणि बऱ्याच वेळी व्यक्ती ज्या त्याच्या ऑथॉरिटीमध्ये नाही, कंट्रोलमध्ये नाही, त्याच्यावर जास्त विचार करत राहतो. राइट? सर्कल ऑफ इन्फ्लुअन्स म्हणतात याला. ज्या इन्फ्लुअन्स म्हणजे प्रभाव. सर्कल ऑफ इन्फ्लुअन्स. तुमचा प्रभाव कुठल्या-कुठल्या गोष्टींवर पडतो? राइट? शेअर मार्केटवर तुमचा प्रभाव पडत नाही. शेअर मार्केटचा प्रभाव तुमच्या मनस्थितीवर पडतो, राइट? म्हणजे सर्कल ऑफ इन्फ्लुअन्स कुणाचं जास्त आहे? बाहेरच्या परिस्थितीचं जास्त आहे, राइट? म्हणून आता काय करावं लागेल? तुमचा सर्कल ऑफ इन्फ्लुअन्स किंवा सर्कल ऑफ ऑथॉरिटी ती वाढवण्यावर भर द्यावा लागेल. धिस इस व्हॉट कॉल्ड चॅलेंजेस, राइट? यालाच संघर्ष, यालाच एफर्ट्स, यालाच म्हणतात, की माझ्या जीवनामध्ये ज्या काही नवीन गोष्टी मला फेस कराव्या लागत आहेत, राइट? ह्या गोष्टी चॅलेंजेस फेस करण्यासाठी तुम्ही तत्पर राहणं गरजेचं आहे. राइट? आज एक महत्त्वाची गोष्ट आपण पाहूया. अ, फार महत्त्वाची गोष्ट आहे ही. राइट? द डिफरन्स बिटवीन सक्सेसफुल पीपल आणि फेल्युअर. तर या जीवनामध्ये जे यशस्वी व्यक्तिमत्व आहेत आणि जे फेल्युअर अपयशी आहेत, यांच्यामध्ये काय फरक आहे? राइट? हां. यशस्वी व्यक्ती याला याला एक आजार म्हणतात, आजार. एक अपयशी व्यक्ती आणि यशस्वी व्यक्ती ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? तर यांच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे, ज्याला म्हणतात अ, जसे वेगवेगळे आजार आहेत ना, तसा एक आजार आहे, ज्याला कार्नेरिया म्हणतात. कार्नेरिया. कार्नेरिया म्हणजे काय? जसं मलेरिया आहे ना, मलेरिया, चिकनगुनिया, राइट? तसं आहे कार्नेरिया. एक्स्क्युसाइटिस म्हणतात याला. एक्स्क्युसाइटिस, राइट? कार्नेरिया.
जे व्यक्ती ज्याही व्यक्तीला किंवा जो पण कोणी आपल्या जीवनामध्ये प्रगती किंवा उन्नती करू इच्छितो असा कुठलाही व्यक्ती असेल, त्याच्या जीवनामध्ये 2 संभावना किंवा पोटेन्शियल आहेत, राइट? एक तर ते होऊ शकतं, एक तर ते नाही होऊ शकत. परंतु या दोनही गोष्टी करत असताना जे व्यक्ती कारणं देतात, कारणं, एक्सक्यूज कारणं देतात, राइट? आणि बऱ्याचशा व्यक्तींना कदाचित त्या गोष्टींचं सखोल ज्ञान सुद्धा नसेल. परंतु त्यांच्याकडे एक गोष्ट ते विचारानेच सगळ्यात आधी हतबल होतात. निर्बल होतात. कशाने? फक्त विचाराने. राइट? परंतु दुसऱ्या प्रकारचे एक व्यक्ती आहेत जे कारणं देत नाही, जे कृती करतात. कृती, ॲक्शन. ॲक्शन फ्रिक्वेन्सीमध्ये जे आहेत ते. राइट? आणि हे कारणे रियाचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे एक सफल आणि असफल व्यक्ती यांच्यामध्ये जर सगळ्यात मोठा डिफरन्स आहे, तर तो डिफरन्स काय माहिती आहे? कारणे देण्याचा. मी माझ्या जीवनामध्ये हे करू शकत नाही, कारण माझ्याकडे वेळ नाही, कारण माझं नशीब साथ देत नाही, कारण अ, माझं वय जास्त झालेलं आहे किंवा मी वयाने कमी आहे. कारण मी माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत हे सगळं प्राप्त केलं असतं, परंतु कारण, किंतु परंतु दुनिया के सबसे बड़े जंतू जोपर्यंत कारण, किंतु मी केलं असतं, पण मी करू शकलो असतो. परंतु असं ज्या वेळेस व्यक्ती म्हणतात ना, कारण माझं आरोग्य बरोबर नाही. राइट? अशी जी कारणं व्यक्ती देतात वेगवेगळ्या क्षेत्रात. 4 तर प्रमुख कारणं आहेत. एक तर आहे आरोग्याचं कारण, दुसरं आहे वेळेचं कारण, वेळेचं सुद्धा एक कारण आहे. तिसरं आहे नशिबाचं कारण. चौथं आहे बुद्धीचं कारण. माझा आयक्यू तेवढा नाही आणि 80% लोकांना अ, ह्या गोष्टींनी ग्रसित केलेलं आहे. 80% व्यक्ती फक्त ह्या एकाच गोष्टीमुळे आपल्याला स्वतःला इच्छित ठिकाणापर्यंत नेऊ शकत नाही. फक्त हे एकच रिझन देतात ते. कारण माझी बुद्धिमत्ता तेवढी नाही. राइट? आणि काही व्यक्ती कारण देतात नशीब. आपलं नशीबच खोटं. राइट? बरेचसे व्यक्ती असं बोलतात. ही सगळी वेगवेगळी कारणं आहेत आणि ह्या सगळ्या कारणांचं कधी ना कधी तुम्ही वापर केलेला आहे. राइट? हां. यशस्वी होण्यासाठी ह्याच्यातल्या कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाहीये. राइट? आणि ज्या गोष्टींची आपण रिझन देतोय, तर याची कितीतरी उदाहरणं आज आपण पाहू शकतो. राइट? कितीतरी उदाहरण आहेत असे. ज्याला लोकं म्हणतात ना, आरोग्य किंवा हेल्थ कॉन्शियस ही अति हेल्थ कॉन्शियस व्यक्ती ते प्रत्येक वेळी जीवनामध्ये जर त्यांचं कारण देत असतील, तर असे कितीतरी राष्ट्राध्यक्ष होऊन गेलेले आहेत, ज्यांना पोलिओ झाला होता. म्हणजे एक असे राष्ट्राध्यक्ष ज्यांना पोलिओ झाला होता, परंतु त्या अवस्थेत सुद्धा अ, त्यांनी राष्ट्राध्यक्षाचा कार्यभार सांभाळला. काही व्यक्ती म्हणजे हेल्थ पर्स्पेक्टिव्ह गोव्याचे मुख्यमंत्री जर पाहिले, जे एकेकाळी मनोहर पारीकर ज्यांना हेल्थचे खूप इश्यू होतेच, राइट? तरी सुद्धा त्यांनी त्यांचं कार्य अगदी योग्य पद्धतीने अ, तरी सुद्धा ते त्यांचं कार्य योग्य पद्धतीने करू शकले. राइट? करण्याची एक क्षमता हवी आणि यामध्ये 3-4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि वेगवेगळी कारणं आहेत. जर तुम्ही सभोवताली पाहिलं, आपल्या आजूबाजूला पाहिलं, तर तुम्हाला असे बरेचसे व्यक्ती सापडतील, ज्यांचं आरोग्य त्यांना साथ देत नाही, तरी सुद्धा ते उत्साहाने कार्य करत आहेत. राइट? थोडासा विचार करा, मननचिंतन करा. काही व्यक्ती असे आहेत, की ज्यांना संधिवाताने बळावलेलं आहे, तरी सुद्धा ते त्यांचं कार्य करत आहेत आणि हे काही व्यक्ती फार मोठमोठ्या पोझिशनला आहेत, होते.
अटल बिहारी वाजपेयी यांचं सुद्धा एक उदाहरण आहे, की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी प्रचंड संघर्ष करून नंतर त्यांना अ, गुडघे जे आहेत त्यांचे, सांधेवाताचाच एक प्रकार आहे. त्यांनी रिप्लेसमेंट करायला सांगितले किंवा त्यामध्ये त्यांना खूप जास्त वेदना, अजून काही गोष्टी घडल्या. पण त्यावेळेस सुद्धा त्यांच्यावर फार मोठा भार होता. राइट? ही वेगवेगळी कारणं आहेत. त्यातलं हे आरोग्याचं कारण फार, फार, फार महत्वाचं आहे. काही व्यक्ती अशा आहेत म्हणजे आता बऱ्याच पुस्तकांमध्ये याच्यावर बरंच संशोधन केलेलं आहे, डिस्कशन केलेलं आहे. राइट? ज्यावेळेस एखादे ऑथर म्हणजे जे स्पीकर आहेत ते ऑथर किंवा मोटिव्हेशनल ट्रेनर, स्पीकर हे सेशन घ्यायचे त्यावेळेस बरेचसे व्यक्ती येऊन त्यांना म्हणतात, "तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तुम्ही जे बोलताय ते सगळं काही होऊ शकतं आणि सत्य आहे. परंतु माझ्या बाबतीत थोड्या मर्यादा आहेत." काय मर्यादा आहेत तुमच्या? मला आहे ना थोडंसं हृदयात अ, घाबरल्यासारखं वाटतं किंवा माझं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही असं मला जाणवतं. थकवा लवकर येतो. राइट? ओके. मग तुम्ही चेकअप केला का? हो. मी 4 डॉक्टरांकडे जाऊन चेकअप केला. बरं मग काय म्हणाले ते? ते म्हणाले, "तुम्ही नॉर्मल आहात. काही झालेलं नाहीये. तरी पण मला त्रास मात्र जाणवतोय." राइट? त्यावेळेस ते ऑथर त्यांना सांगतात, की "आता फक्त एकच काम करा. शेवटचा कुठला एक डॉक्टर असेल चांगला त्याच्याकडे जाऊन या आणि त्याचं जे काही ओपिनियन आहे ते घ्या आणि त्या ओपिनियन प्रमाणे आता तो अंतिम डिसिजन समजा, राइट? 5 डॉक्टर करून सुद्धा जर निदान होत नाही आणि जर म्हणजे ज्याला डायग्नोसिंग म्हणतात, डायग्नोस म्हणजे नेमका आजार काय झालेला आहे याला डायग्नोस म्हणतात, राइट? जर डायग्नोज होत नाही, तर याचा अर्थ तुम्हाला काहीच झालेलं नाहीये, राइट? परंतु जर हा सतत विचार तो व्यक्ती करत राहिला, की नाही मला काहीतरी झालेलं आहे, तर खरोखर चान्सेस आहेत क काहीतरी निष्पन्न होईल, उत्पन्न होईल, राइट? म्हणून त्यासाठी आणि हे एक्सक्यूज आहेत. एक्सक्यूज न करण्याची कारणं आहेत, की मी का करू शकत नाही? कारण माझा जीव घाबरल्यासारखा होतो. माझ्या हृदयाची धडधड वाढते. शरीरामधले वेगवेगळे अवयव, कुठलाही अवयव घेऊन त्याच्यासाठी तुम्ही हे कारणं जोडू शकता. राइट? परंतु याच्याच विपरीत तेच ऑथर ज्यावेळेस प्लेनमधून जात होते, कारण ती चर्चा तिथे संपवावी लागली. त्यांना दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं. त्यांना त्यांचं एरोप्लेन म्हणजे प्लेन कॅच करायचं होतं. प्लेनमध्ये बसल्यानंतर जो व्यक्ती शेजारी बसलेला होता, राइट? जे फॉर एक्झाम्पल मी इथे माझ्या शेजारी एखादा व्यक्ती बसलेला आहे. प्लेनमध्ये जवळ-जवळ बसावं लागतं. ज्या छोट्याशा स्टेट ह्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या इंटरनॅशनल नाही म्हणता येईल, विथिन नेशन किंवा विथिन कंट्री ज्या काही प्लेन आहेत त्या. तर त्यामध्ये छोटे-छोटे सीट असतात कॉम्पॅक्ट. ऑथर ज्यावेळेस बसले त्यांच्या बाजूला दुसरा एक व्यक्ती बसला आणि थोड्या वेळाने त्यांना रिअलाईज झालं, की टिक-टिक, टिक-टिक असा आवाज येत आहे. राइट? आणि त्यांनी त्या शेजारच्या व्यक्तीकडे पाहिलं शंकेने किंवा जरा घाबरल्यासारखं, की नेमकं काय होत आहे? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की बरोबर 1 आठवड्यापूर्वी माझं ऑपरेशन झालेलं आहे आणि मला आर्टिफिशियल वॉल बसवलेला आहे आणि तो वॉल त्याच्यावर नवीन पेशी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत हा टिक-टिक टिक-टिक आवाज येत राहील. राइट? आणि ते म्हणाले, "घाबरू नका. हे काही बऱ्याच वेळा टिक-टिक आवाज आल्यानंतर प्लेनमध्ये टिक-टिक किंवा गाडीत टिक-टिक आवाज आल्यानंतर सगळ्यात आधी मनात शंका अशी निर्माण होईल, की काहीतरी बॉम्ब वगैरे तर नाही ना, राइट? आणि सेम यांचं सुद्धा तसं झालं घाबरल्यासारखे आणि यांनी विचारलं, त्यावेळेस त्या व्यक्तीने सांगितलं, की माझं ऑपरेशन झालेलं आहे आणि डॉक्टर म्हणाले काही आठवडेभर हे चालत राहील. आणि मग कुतूहलाने यांनी विचारलं, की "मग आता तुमचं नेक्स्ट व्हिजन काय आहे? प्लॅनिंग काय आहे?" राइट? आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की "मला एका सब्जेक्टचा स्टडी करायचा आहे आणि आता मी माझ्या घरी गेल्यानंतर त्यामध्ये एक 4 आठवड्याचा हा कोर्स ट्रेनिंग प्रोग्राम करणार आहे आणि नंतर मी रेग्युलर माझं रूटीन काम करत जाईल." परंतु या व्यक्तीने कुठेही एक्सक्यूज दिलं नाही. राइट? एक्सक्यूज नाही दिलं. एक्सक्यूज म्हणजे कारण नाही दिलं, की मी आता 4 आठवडे काही करू शकत नाही.
तरी सुद्धा त्याने सांगितलं, की मी माझ्या 4 आठवड्याचा एक कोर्स घेतलेला आहे आणि त्या कोर्सवर मी काम करणार आहे. राइट? म्हणून आजपासून, आत्तापासून हे जे एक्सक्यूज आहे, हे देणं बंद करा. हे फार महत्वाचं आहे. कार्नेरिया ह्या आजारातून जर बरं व्हायचं असेल, तर ॲक्शन फ्रिक्वेन्सीमध्ये येणं फार महत्वाचं आहे. राइट? आतापर्यंत आपण जे पण काही डिस्कस केलं, हे किती व्यक्तींना कळालं? त्यांनी येस लिहा. येस. येस लिहिणं गरजेचं आहे. ॲक्शन फ्रिक्वेन्सी घेणं गरजेचं आहे. राइट? ॲक्शन फ्रिक्वेन्सी जर तुम्हाला ह्या गोष्टी समजत असतील, आरोग्याची कारणं जर द्यायची नसतील, एक्स्क्युसायटिस ह्या आजारातून बाहेर यायचं असेल, तर फक्त वाय लिहा. येस पण लिहिता येत नसेल, वाय तर लिहा कमीत कमी. वाय हां, कुणाला इथं प्रॉब्लेम नाहीये आरोग्याचे, राइट? कोण परिपूर्ण आहे, राइट? परंतु याचा अर्थ असा नाही, की मी ते कारण देऊन आता त्याच्यापासून वाचू शकेल, राइट? म्हणून आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत, की ज्यामध्ये व्यक्ती आपल्या जीवनात परिपूर्ण होऊ शकतो. आणि मग याच्यासाठी काय करावं लागेल? आता याच्यावर उपाय काय आहेत? आज आपण थोडी चर्चा करू याच्यावरच. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आरोग्याबद्दल चर्चा करणं सोडून द्या. कुठल्या आरोग्याबद्दल? बिघडलेल्या आरोग्याबद्दल. राइट? एखाद्या व्यक्तीला सर्दी जर झाली आणि तो फक्त त्या सर्दीचाच विचार करत राहिला, तर ती सर्दी सुद्धा स्वाईन फ्लूमध्ये ट्रान्सफर होऊ शकते. राइट? येस. त्यामुळे चर्चा करणं सोडून द्या. तुम्ही जेवढी चर्चा कराल, तेवढं ते बळावतच जाईल. आजारपणाबद्दल बोलणं म्हणजे त्याला खतपाणी घालण्यासारखं आहे. राइट? म्हणून आजपासून त्याची चर्चा करायची नाही. उपाय करा. उपाय करा. जे पण उपाय अवेलेबल आहेत ते करा. परंतु व्यर्थ त्याची चर्चा करू नका. जो व्यक्ती व्यर्थ चर्चा करेल, त्याच्या जीवनामध्ये त्या गोष्टी वाढत जातील. आणि अशी चर्चा करणारी व्यक्ती काय होत जातो? आत्मकेंद्रित होत जातो. राइट? आत्मकेंद्रित. आणि मोस्ट ऑफ द टाइम जो दुखण्याचा विचार करतो, दुखणाई तब्येतीबद्दल बोलण्याच्या नैसर्गिक उर्मीवर यशस्वीतेचा, मनोभूमिकेचा लोक विजय मिळवतात. म्हणून जे व्यक्ती आत्मकेंद्रित होतात ना, आत्मकेंद्रित हे व्यक्ती काय करतात? लवकर म्हातारे दिसायला लागतात. राइट? म्हणून स्वतःला नेहमी काय करायचं? आरोग्याबद्दल चर्चा करायची पण कशी? सकारात्मक. राइट? आता काय चर्चा करायची ते पण आपण बघूया. परंतु सतत किरकिर करणाऱ्या व्यक्तीला इतरांचा आदर पण मिळत नाही आणि अ, यश पण मिळत नाही. राइट? विश्वास पण नाही मिळत. सतत जो व्यक्ती किरकिर, किरकिर करत असेल, फक्त आरोग्याविषयी किरकिर करत असणारा व्यक्ती, त्याला विश्वास पण तो संपादन करत नाही आणि यश पण मिळत नाही. राइट? आदर तर लांबचीच गोष्ट राहिली. रिस्पेक्ट हा लांबचीच गोष्ट राहिली. म्हणून सतत काय करावं लागेल? आरोग्याविषयी पॉझिटिव्ह गोष्ट बोलावी लागेल. नकारात्मक नाही. आणि आरोग्याबद्दल चिंता करणं सुद्धा सोडून देणं फार गरजेचं आहे. आरोग्याविषयी जेवढी चिंता कराल, तेवढं तुमच्या जीवनामध्ये नकारात्मक गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त आकर्षित करत राहाल. राइट? आणि चिंता करण्याचा अर्थ काय होतो, की एखाद्या व्यक्तीला जर वाटलं, की त्याचं पित्ताशय खराब झालेलं आहे, 8 वेळा चेक केलेलं आहे, तरी सुद्धा डायग्नोज मात्र काही होत नाही. याचा अर्थ व्यर्थ चिंता करतोय, राइट? आणि त्यासाठी बऱ्याच वेळा डॉक्टर सुद्धा सांगतात, की आता एक्स-रे काढणं बंद करा. तुम्हाला काही झालेलं नाहीये. परंतु मनामध्ये जी शंका निर्माण होते, त्या गोष्टीमुळे तो व्यक्ती सतत, सतत, सतत एकाच चिंतेत, एकाच गोष्टीत चिंता करत राहतो, राइट? म्हणून व्यर्थ चिंता करणं सोडून द्या, राइट? आणि तुमचं आरोग्य जेवढं चांगलं आहे, तेवढं त्याच्याविषयी तरी सकारात्मक भूमिका घ्या.
सकारात्मक भूमिका. येस, जे चांगलं आहे त्याच्यावर तर विचार करा. जसं बऱ्याच वेळा हे उदाहरण दिलं जातं, की माझे शूज, बूट फाटके आहेत. याचं मला खूप दुःख होतं. कधीपर्यंत? ज्या दिवशी मी एक असा व्यक्ती पाहिला, ज्याला पायच नाहीयेत, तोपर्यंत. राइट? पण तुम्हाला पाय आहेत, तर दुःख काय आहे? शूज फाटके आहेत एवढंच दुःख आहे. राइट? परंतु ज्याला पाय नाही त्याने काय करायचं? म्हणून ही ही मनोभूमिका आहे, ही मानसिकता आहे, ही माइंडसेट आहे आणि ज्या व्यक्तीचं असं माइंडसेट डेव्हलप होईल, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तो तसाच आनंदी होत राहील. राइट? त्या त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तशाच चांगल्या सकारात्मक गोष्टी घडत जातील. राइट? बऱ्याच व्यक्तींना असं वाटत असेल, की मला आजारपण होऊच नये. याच्यासाठी एक औषध आहे. राइट? याच्यासाठी एक सिंपल टेक्निक आहे, सिंपल मेथड आहे. हां, व्हेरी गुड. ज्यावेळेस मी ॲक्शन फ्रिक्वेन्सीमध्ये वाय टाइप करायला सांगतो, फार कमी व्यक्ती टाइप करतात, राइट? काही हरकत नाही. दिस इज व्हॉट कॉल्ड एक फ्रिक्वेन्सी, या फ्रिक्वेन्सीमध्ये काही व्यक्ती आपल्या स्वतःला सेट केलेलं आहे. काही हरकत नाही. परंतु हेच बॅरियर उडायचे असतील, तर ज्या गोष्टी मी सांगतो, ह्या छोट्या-छोट्या कृती करायला सुरुवात करा. राइट? हां. ज्यांना आपलं आरोग्य उत्तम ठेवायचं आहे, त्यांच्यासाठी एक सोपा मार्ग आहे. काय मार्ग आहे? अगदी सोपा मार्ग आहे. मी आरोग्याविषयी कृतज्ञ आहे. म्हणजे आभार जो व्यक्ती व्यक्त करेल, कदाचित त्याच्या जीवनामध्ये चान्सेस कमी आहेत, की तो आजारी पडेल. राइट? म्हणून आरोग्याविषयी कृतज्ञ राहणं फार, फार, फार गरजेचं आहे. राइट? बऱ्याचशा व्यक्तींच्या जीवनामध्ये काही गोष्टी अशा सुद्धा घडतात, की अ, एक एक वाक्य सांगतो इथे. एकदम सिंपल वाक्य. न वापरता जीर्ण होऊन संपण्यापेक्षा, न वापरता गंजण्यापेक्षा, काही लोखंड बघा किंवा काही आयर्न बघा, जर तुम्ही हवा, पाणी याच्यात ठेवलं बाहेर वातावरणात, तर ते आपोआप गंजतात, आपोआप खराब होत जातात, आपोआप नष्ट होत जातात, डिस्ट्रॉय होत जातात. त्यांचं अस्तित्व नष्ट होतं. आता एक गोष्ट कायम स्मरणात ठेवा. न वापरता, न युटिलाइज करता संपून जाण्यापेक्षा, गंजून जाण्यापेक्षा वापरून झिजलेलं बरं. राइट? असं म्हणजे कृती करा किंवा न करा, परंतु काहीही न करता जीवन संपणारच आहे, नष्ट होणारच आहे. राइट? मग एका जागी सतत बसून चिंता करत, करत, करत स्वतःला कोसत किंवा स्वतःच्या आरोग्याविषयी दूषणं देत स्वतःला गंजवण्यापेक्षा वापरून, त्याचा उपयोग करून, त्याचं युटिलाइज करून जीर्ण झालेलं केव्हाही चांगलं. राइट? ह्या 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आरोग्याबद्दल व्यर्थ चर्चा करू नका. किरकिर करू नका. तक्रार करू नका. उपाययोजना करा. ओके? व्यर्थ चिंता करू नका. तिसरं जे आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा. स्पेसिफिकली आरोग्याबद्दल. राइट? काय-काय खराब झालेलं आहे याच्याकडे फोकस करण्यापेक्षा काय-काय चांगलं आहे याच्याकडे फोकस करा. राइट? आणि बऱ्याच वेळा अशाच गोष्टी घडतात. ही मनोभूमिका आहे थोडक्यात. फॉर एक्झाम्पल, एक दाढ जर दुखत असेल, तर बाकीचे 31 दात त्यांचं व्हॅल्यू नष्ट होतं किंवा त्यांची उपस्थिती सुद्धा जाणवत नाही. फक्त त्या एकाच दाताची व्हॅल्यू जाणवते. राइट? परंतु जे बाकी दात चांगले त्यांच्या एक्झिस्टन्स, त्यांच्या अस्तित्वाचं, त्यांचं काय? त्यांच्याकडे सुद्धा फोकस करणं फार महत्वाचं आहे. राइट? आणि ही मानसिकता आहे. जो व्यक्ती याच्यावर ओव्हरकम करेल आणि ओव्हरकम करण्यासाठी धिस इज व्हॉट वी हॅव टू डू. काय करावं लागेल? जो व्यक्ती दीर्घ काळाचा विचार करेल ना, त्याला कधीही सांगावं लागत नाही, व्यायाम कर.
कारण त्याला लाँग डिस्टन्समध्ये, लाँग टर्ममध्ये सर्व्हायव्ह करायचंय, राइट? आणि हे कोण करतं? एक्सक्यूज कोण देतात? कारणं कोण देतात? ज्यांना दूरदृष्टी नाहीये, ज्यांचं लाँग टर्म व्हिजन नाहीये, ते लोकं सांगतील, "हां, माझ्याकडे वेळ नाहीये." वेळ कसा नाहीये? वेळ तुम्ही निर्माण केलाय का वेळ जो तुमच्याकडे नाहीये? हां, गुरु महाराज जी एक गोष्ट सांगतात, श्री प्रेम रावत जी, बहुत सारे लोग ये कहते हैं कि मेरे पास समय नहीं है, भजन अभ्यास करने के लिए मेरे पास समय नहीं, ध्यान करने के लिए, भजन अभ्यास म्हणजे ध्यान, भजन अभ्यास करने के लिए मेरे पास समय नहीं है। समय और आपके पास नहीं है। अरे समय के पास जब आपके लिए समय नहीं होगा, उस दिन बहुत पछतावा होगा, राइट? आज आपके पास समय है, आज आप समय निकाल सकते हो, लेकिन जिस दिन समय के पास आपके लिए समय नहीं होगा, उस दिन सब कुछ होते हुए भी सब कुछ खत्म हो जाएगा, राइट? वेळ नाही असं व्यक्ती ज्या सबबीत येतात, त्यांनी थोडंसं अंतर्मुख होऊन स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे. अरे कोण कोणाच्या कंट्रोलमध्ये? तुमच्या कंट्रोलमध्ये वेळ आहे का वेळेच्या नियंत्रणात तुम्ही आहात? राइट? आणि म्हणून परमेश्वराने जे 24 तास दिलेले आहेत त्यातला म्हणजे जे माझी एक प्रिन्सिपल किंवा थिअरी आहे, परमेश्वराने 23च तास दिलेले आहेत. 1 तास तुम्हाला स्वतःसाठी राखून ठेवावा लागेल, राइट? कमीत कमी 1 तास तरी जगा. जे तुम्हाला करायचं आहे ते करा. तुम्हाला व्यायाम करायचा आहे, वाचन करायचंय, प्राणायाम करायचंय, एखादं संगीत शिकायचंय, पुस्तक वाचन करायचंय, राइट? 24च्या 24 तास दररोज उधळत गेलात, तर शेवटी तुमच्याकडे राहील काय? आणि खरोखर ह्या गोष्टीचा जर थोडासा बारकाईने विचार केला, तर लक्षात येईल, दररोज आपल्या अकाउंटमध्ये ₹86,400 जमा होतात. किती? 86,400. आता याचं एक छोटंसं कॅल्क्युलेशन आहे, ते मी कॅल्क्युलेशन दाखवतो तुम्हाला. दररोज आपल्या अकाउंटमध्ये 60 मिनिट आणि 60 सेकंद 3,600 गुणिले 24 राइट? 86,400 एवढे रुपये जमा होतात दररोज, राइट? दररोज तुमच्या अकाउंटला एवढे रुपये जमा होतात. हे स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला, राइट? येस, धिस इज व्हॉट द कॅल्क्युलेशन. हे कॅल्क्युलेशन नीट पहा आणि मग तुम्हाला कळेल, की माझ्या अकाउंटला दररोज ₹86,400 जमा होत आहेत. याच्या पाठीमागे कॅल्क्युलेशन आहे. पण हे दररोज तुम्हाला वापरायचे दररोज एव्हरी डे यू हॅव टू युटिलाइज धिस. असं नाही की हे कॅरी फॉरवर्ड होतील. नाही होणार कॅरी फॉरवर्ड. आता हे ₹86,400 दररोज पहाटे इव्हन 12 नंतर 12 वाजून 1 सेकंदाने तुमच्या अकाउंटला जमा होतील आणि हे कधीपर्यंत राहतील? दुसऱ्या दिवशी 11 वाजून 59 सेकंदापर्यंत किंवा मिनिटांपर्यंत. राइट? ₹86,400. हे काय आहेत माहिती हा वेळ आहे. धिस इस व्हॉट कॉल्ड टाईम. वेळ ही मुदत आहे प्रत्येक व्यक्तीकडे. 86,400 सेकंद. एक सेकंद आता सुद्धा आज पहाटेचा ब्रह्ममुहूर्ताचा वेळ तुमचा युटिलाइज झालेला आहे. राइट? स्वतःच्या स्वप्नांसाठी, स्वतःच्या जीवनाच्या जे पण तुम्हाला काही अर्जित करायचं आहे याच्यासाठी या वेळेचा जो तुम्ही उपयोग करत आहात. येस, 86,400 सेकंद. त्यातले बरेच गेलेत आता. आता उरलेले इथून पुढे काउंट होतील. एक सेकंदाचा, एक क्षणाचा विचार करा आणि जो व्यक्ती म्हणतो ना, मी वेळ नाही देऊ शकत आणि आरोग्याच्या वेगळ्या सबबी देतो. आतापर्यंत आपण फक्त एकच सबब पाहिले, राइट? एकच कारण पाहिलेलं अजून बरीच कारणं बाकी आहेत आणि याच्यावर पण ओव्हरकम करायचंय. फक्त थोडंसं लॉजिकली विचार करावा लागेल. सगळ्यात आधी आजपासून असं बोलणं सोडून द्या, की माझ्याकडे वेळ नाहीये, राइट? वेळ नाही याचा अर्थ 4 ते 6 हा वेळ तुम्ही काय करताय?
2 तास तुम्ही काय करताय? राइट? बऱ्याचशा व्यक्तींचं 80% लोक, पीपल त्यांचं एकच एक्सक्यूज आहे, की मी त्यावेळेस झोपलेलो असतो. राइट? मग कुणी सांगितलंय झोपायला? पहाटे 4 ते 6 बरं. 4 ते 6 जास्त वाटतंय. 5 ते 6 हा वेळ तर युटिलाइज करा तुम्ही. राइट? 4 ते 6 युटिलाइज करायला लागला तर अजून जीवनामध्ये जे काही ग्रोथ करायची आहे, जे करायचं आहे, जे प्राप्त करायचंय त्याची शक्यता वाढेल. राइट? हां, आता कुठला एक्सक्यूज राहिला? आणि आरोग्याविषयी जर बोलायचं झालं तर हा सगळ्यात पहिला डिसिजन आहे, की मला निरोगी राहण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. राइट? काही व्हिडिओज आहे त्याच्यावर मी नंतर शेअर करीन. काल रात्रीच कदाचित मी पाहिले होते आणि आमची चर्चा पण झाली. तर ह्या सगळ्या गोष्टी मी प्रेझेंट करत राहीन. जो एक्सक्यूज देणारा व्यक्ती आहे, याला धडधाकट शरीर, 2 हात, 2 पाय आणि सगळे अवयव मिळून सुद्धा तो काय देईल? कारणं देईल. राइट? आणि काही व्यक्ती अशा आहेत, ज्यांच्याकडे काही व्यक्ती अशा आहेत, ज्यांच्याकडे कदाचित काही अवयव नाहीयेत. तरी सुद्धा तरी सुद्धा ते त्यांच्या जीवनामध्ये अ, अशा काही महान गोष्टी करण्यासाठी तयार आहेत. म्हणून एक वाक्य आहे, उम्मीद खोना, उम्मीद. उम्मीद म्हणजे आशा, होप. उम्मीद खोना, हाथ-पैर खोने से भी ज़्यादा खतरनाक है. राइट? बाकी काही असो किंवा नसो, परंतु आशा, उम्मीद, उम्मीद म्हणजे काय? होप, उम्मीद, आशा हे कधीही हरवून चालणार नाही. आणि त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट प्राप्त करणं फार महत्वाचं आहे. राइट? आरोग्याचं कारण कधीही द्यायचं नाही. आरोग्याचं कारण कधीही देऊ नये, द्यायला नाही पाहिजे आणि इथून पुढे तुम्ही सुद्धा आपल्या जीवनामध्ये जे काही तुम्हाला अचीव्ह करायचे, प्राप्त करायचं आहे त्याच्यासाठी आणि ब्रह्ममुहूर्ताचे हे जे सेशन्स आहेत, आता आपण ज्यामध्ये पार्टिसिपेट करत आहोत, पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड हे तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवतील. चमत्कारिक बदल घडवतील. इथे दुःख कोणाला नाहीये. ज्या 5 व्यक्ती आपण पाहिल्या ना, दारिद्र्य रेषेखाली, अतिशय गरीब, गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत, अतिशय श्रीमंत. या 5ही व्यक्ती इथे अस्तित्वात आहेत. तुमच्या आजूबाजूला आहेत. राइट? प्रत्येक व्यक्तीचे आपापले वेगवेगळे संकट आहेत, वेगवेगळ्या समस्या आहेत. कुणाला घराच्या बाहेर समस्या आहे, कुणाला घराच्या आत समस्या आहे. राइट? दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. घराच्या आत पण आहेत, बाहेर पण आहेत. कदाचित काही व्यक्ती घरातीलच व्यक्ती तुम्हाला विरोध करत असतील आणि कधी बाहेरचे व्यक्ती विरोध करत असतील. कुणाला इथे समस्या नाही. प्रत्येकाला समस्या आहेत, राइट? पण आहे त्या सिच्युएशनमध्ये, परिस्थितीमध्ये त्याच्यावर मात करावं लागेल. आता काही अजून एक छोटंसं प्रेझेंटेशन आहे. ते कदाचित आपण उद्या पाहूया. उद्या अजून बाकीच्या काही गोष्टी पण पाहायच्या आहेत. परंतु एक्सक्यूज हा जो कार्नेरिया हा जो रोग आहे, याला मात्र आपल्याला बाहेर काढावं लागेल. राइट? एक्सक्यूज देणे. फक्त जो व्यक्ती एक्सक्यूज देत राहील, त्याला त्याच्या जीवनामध्ये ग्रोथ मिळणार नाही. राइट? हां. म्हणून ह्या 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कुणाला शेअरिंग करायचंय का 4 गोष्टी कुठल्या आपण शिकलो ते? कुणाला काही बोलायचंय का याच्याविषयी जे आपण डिस्कस केलं आता? ज्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. राइट? ओके. आरोग्याविषयी व्यर्थ चिंता किंवा बोलणं सोडा, व्यर्थ चर्चा करणं सोडा. जेवढं तुम्ही त्या आजारपणाविषयी, आरोग्याविषयी बोला कदाचित, परंतु आजारपणाविषयी जेवढी चर्चा कराल, तेवढं ते आजारपणाला खतपाणी घातल्यासारखं होईल. राइट? दुसरी गोष्ट, व्यर्थ चिंता करणं सोडून द्या. मला काहीतरी झालेलंच आहे, असं अंतर्मनात स्वतःचे भ्रम, निर्माण करू नका. हां,
काही व्यक्ती 7 ते 8 वेळा चेकअप करून सुद्धा त्यांना असं वाटतं काहीतरी झालेलंच आहे. पण आता तरी त्या मशीनवर थोडासा विश्वास ठेवा, की काही झालेलं नाहीये. आणि त्या मशीनवर ठेवण्यापूर्वी आधी स्वतःवर विश्वास ठेवा, की मी निरोगी आहे, मी आरोग्यपूर्ण आहे. राइट? आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला वाटत असेल तुमचं आरोग्य अजून सुदृढ व्हावं, तर सगळ्यात आधी त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. जे मिळालेलं आहे त्याच्याविषयी परमेश्वराला आभार प्रकट करा. राइट? शूज नाही, बूट नाही, चप्पल नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा पाय आहेत म्हणून आभार प्रकट करा. कृतज्ञता व्यक्त करा. राइट? आणि चौथं, असं न तसं हे संपणार तर आहेच. तुम्ही उपयोग करा किंवा उपयोग करू नका. न वापरता गंजून जाण्यापेक्षा वापरून जीर्ण झालेलं, वापरून झिजलेलं बरं. राइट? न वापरता जीर्ण होणं, गंजणं याच्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे? त्याचा वापर, उपयोग तर करा. राइट? आणि हेच आरोग्याच्या बाबतीत पण लागू पडतं. राइट? आणि म्हणून आजपासून आरोग्याचं कारण द्यायचं नाही. जर तुम्हाला यशस्वी व्यक्तींच्या श्रेणीत यायचं असेल, तर मात्र तुम्हाला ही गोष्ट कायम करावी लागेल. त्यामुळे असं कधीच म्हणू नका, की मी हे का करू शकतो? माझी तब्येतच बरोबर नव्हती हो. असं ज्यावेळेस एखादा व्यक्ती बोलेल, त्यावेळेस तो स्वतःच्या जीवनातून की स्वतःला बाहेर ढकलत राहतो. राइट? ओके. व्हेरी गुड. एक्सलंट. आज आपण ह्या गोष्टींविषयी चर्चा केली आणि जे तुमच्या अकाउंटला जमा होत आहेत ना, ₹86,400. येस. एव्हरी डे. फक्त अट याच्यात एकच आहे, की रात्री हे पैसे पुन्हा विथड्रॉ होतील आपोआप. राइट? आणि जसजसा दिवस मावळत जाईल, तसतसे हे विथड्रॉ होत जातील. आणि हे होऊ नये म्हणून त्याचा युटिलाइज करणं फार महत्वाचं आहे. उद्या आपण अजून 3 कारणांवर चर्चा करणार आहोत, की कारणं कुठली देतात आणि हे तुम्हाला सुद्धा रिअलाईज होईल. हे हे प्रत्येक व्यक्तीला रिअलाईज होत राहील, की माझ्या जीवनामध्ये मी काही सबबी किंवा कारणं देऊन स्वतःचंच नुकसान करतोय. राइट? आज थोडंसं याच्यावर मननचिंतन करा आजच्या दिवसभरामध्ये आणि त्यानंतर आपण काय कारणं देत आहोत याच्यावर चर्चा करा. ज्या व्यक्तींना खरोखर खूप चॅलेंजेस आहेत शरीराचे, तरी सुद्धा ते व्यक्ती आपल्या जीवनामध्ये काही महान गोष्टी करू शकतात, करत आहेत. राइट? परंतु काही व्यक्ती असे आहेत, की ज्यांना सगळं काही आहे, धडधाकट शरीर मिळून सुद्धा ते आपल्याला स्वतःला ह्या वेगवेगळ्या समस्यांनी आजूबाजूला वेढून ठेवतात. राइट? हा फार महत्वाचा चॅप्टर आहे. कारणे, रिया, आजार, एक्सक्युसाइटिस. महान बनण्याच्या दिशेने, प्रगतीच्या दिशेने सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे कारणे देणे आणि त्या कारणे देण्यामध्ये पण सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे मोस्ट सिग्निफिकंट जर काही असेल तर ते तब्येतीचं रिझन देणं. राइट? याचा अर्थ असा नाही, की काहींना खरोखर प्रॉब्लेम नाहीयेत. आरोग्याचे प्रॉब्लेम आहेत, समस्या आहेत. परंतु त्यांना खत-पाणी घालून अजून वाढवण्यापेक्षा खत-पाणी न देता आणि ह्याच्यात अजून 2 उदाहरणं मला ॲड करावीशी वाटतायत. काही व्यक्ती डायबिटीज झालेला आहे, शुगर आहे म्हणून इतकं जीवन, इतकं मोलून, तोलून, मापून, मोलून असं जीवन जगतात, की खरोखर नरकतुल्य यातना त्यांना जिवंतपणे पाहाव्या लागतात, भोगाव्या लागतात. राइट? म्हणजे सतत तोच विचार करत राहून. राइट? कोणी जरी सर्दी, खोकला किंवा शिंक जरी आली एखाद्या व्यक्तीला, तर हे व्यक्ती इतके सावध राहतात, त्याच्यापासून दूर जातात. त्या वातावरणात, त्या परिस्थितीमध्ये बसायला सुद्धा त्यांना नकोसं वाटतं. राइट? परंतु याला अति बाऊ करणे म्हणतात. राइट? आणि काही व्यक्ती अशा आहेत, की खरोखर ज्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतायत. आहेत असे काही व्यक्ती. तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. तरी सुद्धा ते एन्जॉय करतायत. राइट? यांच्या जीवनामध्ये जास्त अपॉर्च्युनिटी आणि
संभावना आहे, की हे व्यक्ती निरोगी होतील किंवा यांचं जीवन पुन्हा सुदृढ होईल, एवढी अपॉर्च्युनिटी आणि चान्सेस आहेत. म्हणून यालाच मनोभूमिका म्हणतात, यालाच मानसिकता म्हणतात आणि ह्या मानसिकतेचा आपल्याला स्वीकार करायचा आहे, राइट? महिला दिनाचा प्रोग्राम अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला आणि बऱ्याच माता-भगिनी, गृहिणी यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे. लवकरच त्याचा एक छोटासा व्हिडिओ प्रिपेअर करून सगळ्यांना आम्ही शेअर करू. प्लस अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. असे प्रोग्राम आपल्याला हां, महिला दिनाचे नाही फक्त. सगळेच हे प्रोग्राम म्हणजे ज्यामध्ये गेट टुगेदर होईल, एकत्रित व्यक्ती येत जातील असा प्रोग्राम एव्हरी मंथ प्रत्येक महिन्याला आपल्याला करायचा आहे. ज्यामध्ये बऱ्याचशा व्यक्तींना ह्या गोष्टी रिअलाईज होतील, राइट? आपल्या जीवनाचं व्हॅल्यू कळेल आणि खऱ्या अर्थाने 1 दिवसासाठी का असेना इतकं सेलिब्रेट कराल, इतका एन्जॉय कराल, डान्स कराल, की एका दिवसासाठी सुद्धा असं वाटेल, की येस एक दिवस मी जगलो, राइट? तर लवकरच ती पण अनाउन्समेंट करू आपण, की हा प्रोग्राम आपल्याला कधी-कधी करता येईल, राइट? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, गोल्ड बॅचमध्ये जे काही स्टुडंट्स आहेत, या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, प्रत्येक स्टुडंटसाठी डेली रिपोर्टिंग आपल्याला चालू करायचं आहे, राइट? आणि याच्यासाठी एक छोटासा फॉर्म आहे. जो फॉर्म मी पब्लिश करेन आता आणि त्याचं रिपोर्टिंग डायरेक्ट मला असणार आहे, राइट? जेवढे पण आपले बॅचमध्ये स्टुडंट्स आहेत, तर रोज आणि याला फक्त 5 मिनिटं लागतील, राइट? 5 मिनिटं लागतील फक्त. तुम्हाला फक्त टिक मार्क करायचंय, राइट? आणि यामध्ये वेगवेगळ्या आहेत. कायम लक्षात ठेवा, तुम्ही एक वचन दिलेलं आहे, राइट? गोल्ड बॅचचे स्टुडंट जे कोणी आहेत, त्यांनी एक वचन दिलेलं आहे 6 महिन्यांसाठी. 6 महिन्यांसाठी तुम्हाला ते करायचं आहे, जे मी सांगतोय. जे मी इन्स्ट्रक्शन देतोय, हे फॉलो करायचे आहेत. कारण जर प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि ती मूर्ती जर स्थापन करायची आहे, प्राणप्रतिष्ठा सोहळा जर करायचा आहे, हां? आणि तर त्या दगडातून जी मूर्ती साकार करायची आहे, त्यासाठी छिन्नी आणि हातोडीचे घाव, टाक्याचे घाव सहन करावे लागतील. राइट? जो दगड, जो शिला ज्याला म्हणता येईल किंवा शिल्प ज्याला म्हणता येईल, जो हे टाक्याचे घाव सहन करेल, त्याच्या आत ऑलरेडी एक सुंदर मूर्ती आहे. ती फक्त बाहेर येण्याचा म्हणजे अवधी किंवा वाट पाहते. राइट? ती मूर्ती प्रकट होण्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. राइट? नॉट नेसेसरी की काही गोष्टी तुमच्यासाठी खूप अशक्य आहेत, त्या तुम्ही नाही करू शकत, काही हरकत नाही. परंतु सर्वात आधी ऑलरेडी परमेश्वराची सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणजे तुम्ही आहात. तुमच्या आतमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये एक सुंदर प्रतिमा ऑलरेडी आहे. ती व्यक्ती बाहेर प्रकट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? हां, तुम्हाला या नियमांचं पालन करावं लागेल. ज्या काही गोष्टी पर्टिक्युलर आहेत. एक छोटासा फॉर्म आहे. हा फॉर्म मला माझ्या मेंटॉरकडून मिळालेला आहे, राइट? आणि त्यातल्या काही गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर पण केलेल्या आहेत. परंतु आता हा जो फॉर्म आहे ज्याला Google फॉर्मच्या स्वरूपात आपण म्हणूया. हा Google फॉर्मच्या स्वरूपात तुम्हाला तो दिला जाईल आणि टिक करायचा आहे. ज्या व्यक्तींना असं वाटतं, की मला तर मोबाईल ऑपरेट करता येत नाही, हे एक्सक्यूज द्यायचं नाही, कारण द्यायचं नाही. तुम्ही हे शिकू शकता. प्रत्येक माता, भगिनी, गृहिणी हे शिकू शकते. जर तुमच्या लक्षात 36 प्रकारचे मसाले राहू शकतात, तर या छोट्याशा कृती सुद्धा राहू शकतात. फक्त 5 ते 10 मिनिटं पहिल्यांदा शिकून घ्या आणि ह्या छोट्या-छोट्या ॲक्टिव्हिटीज येस, ग्रो करणं फार महत्वाचं आहे. राइट? ओव्हर द पिरियड ऑफ टाईम जसा काळ बदलत चाललेला आहे, तसं तुम्हाला सुद्धा अपग्रेड होणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्ती याला कॉम्प्युटर ऑपरेट करता येईल. आपण ऑफिसमध्ये पण तशी सुविधा करणार आहोत, की कमीत कमी तुम्हाला बेसिक नॉलेज, ज्ञान तर प्राप्त होईल. इव्हन मोबाईलवर सुद्धा मोबाईल कसा ऑपरेट करायचा याच्यासाठी पण आपण एक छोटंसं ट्रेनिंग किंवा प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेऊया. फक्त बेसिक गोष्टी. येस, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर काही ऑपरेट करायचं असेल, तर तुम्हाला असं नको वाटायला, की मला हे मोबाईल नाही जमत आहे. तुम्हाला स्वतःचे मेल राइट करता येईल एवढं तर शिकावं लागेल. येस
आणि ह्या गोष्टी आपण करणार आहोत. तो फॉर्म मी पब्लिश करेन लवकरच. जस्ट अ मिनिट जर इथं असेल आता तर इमिडिएटली मी दाखवतो. परंतु ह्या गोष्टी आपल्याला रेग्युलर रूटीनमध्ये करायच्या आहेत. राइट? एक फोल्डर मी इथे केला होता. नोट्स. ओके. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आता जे गोल्ड बॅचचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी तर हे फार महत्त्वाचं आहे, की परिवर्तन फार महत्वाचं आहे. जीवनामध्ये बदल घडणं फार महत्वाचं आहे आणि ते बदल घडवण्यासाठी हा फॉर्मॅट आपल्याला उपयोगी पडेल. मॉनिटरिंग करता येईल, राइट? आणि हे मॉनिटरिंग करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला याच्यामध्ये पार्टिसिपेशन करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याने एक गोष्ट अजून रिअलाईज होईल, की कुणाला कितपत ह्या गोष्टी समजत आहेत, राइट? त्यासाठी आपण ह्या गोष्टी करणार आहोत. त्या फॉर्मचं मी लवकरच शेअरिंग करेन. राइट? नाऊ विल स्टॉप इट हिअर. हां, गोल्ड बॅचच्या स्टुडंटसाठी अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे. तुमचं जे रजिस्टर तुम्ही मेंटेन करत आहात, जी फाईल किंवा जे मॅन्युअल आपण तयार करणार आहोत, त्यामध्ये तुमचे जे पण गोल आहेत, ह्या प्रत्येक गोलचं वर्गीकरण एक करायचंय आणि वर्णन एक करायचंय, डिस्क्रिप्शन करायचंय, राइट? याच्यासाठी व्हिजन बोर्डमध्ये काय-काय येणार आहे, या सगळ्या गोष्टी मी शेअर करेन. राइट? व्हेरी गुड. एक्सलंट. नाऊ वी विल स्टॉप इट हिअर. जर कुणाला काही शेअरिंग करायचं असेल, तर तुम्ही शेअरिंग करू शकता. राइट?